नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूयात MSRLM मॉड्यूलमधील लोन रिपोर्ट्स। ही आहे टॅलीची मेन स्क्रीन। रिपोर्ट बघण्यासाठी सर्वप्रथम आपण एंटर करूया। MSRLM मॉड्यूलवर पुढे जाऊया। रिपोर्ट्स या सेक्शनमध्ये एंटर केल्यावर आपण बघत आहोत फायनान्शियल रिपोर्ट आणि MSRLM लोन रिपोर्ट। तर आपण बघणार आहोत MSRLM लोन रिपोर्ट। त्यावर एंटर केल्यावर येथे आपल्याला दोन रिपोर्ट दिसतील, लेजर रिपोर्ट आणि लोन समरी रिपोर्ट। हे आपण जे लेखी लिहितो ते सगळे आता आपल्याला या रिपोर्टमध्ये बघायला मिळेल। पहिला रिपोर्ट आहे लेजर रिपोर्ट। इथे एंटर केल्यावर आपल्याला इथे VO ची लिस्ट ओपन होईल। तर आता आपण आदर्श VO चा लेजर चेक करूया। त्यासाठी मी इथे आदर्श टाइप केले, तर इथे खाली त्याचे लेजर आले आहे। हे आपण आता ओपन करूया। एंटर करून ओपन केल्यावर इथे आपल्याला आदर्श VO चा पूर्ण लेजर बघायला मिळेल। इथे तुम्ही F2 पिरियड सिलेक्ट करून तिथे आपल्याला कोणत्या डेटचा रिपोर्ट बघायचा आहे ती डेट पिरियड टाकायचा आहे। इथे तुम्ही त्यांना किती पैसे दिले व त्यांच्याकडून किती आले आणि आता त्यांचे किती बॅलन्स राहिला आहे हे तुम्हाला बघायला मिळेल। हा आहे लेजर रिपोर्ट। दुसरा रिपोर्ट आहे लोन समरी रिपोर्ट। इथे एंटर केल्यावर डेट पिरियड टाकायचा। डेट टाकल्यावर एंटर करून ऍक्सेप्ट केल्यावर लोन समरी रिपोर्ट ओपन झाला आहे। इथे तुम्हाला तुमचे जेवढे VO असतील ज्यांच्याकडून येणे बाकी आहे त्यांचा रिपोर्ट दिसेल। त्यात तुम्हाला VO चे नाव, त्यांचा ओपनिंग बॅलन्स म्हणजे तुमचे लास्ट इयरचे किती पेंडिंग आहेत, नंतर न्यू लोन म्हणजेच नवीन किती लोन दिले आहे, त्यानंतर टोटल लोन म्हणजे आधीचे पेंडिंग व आताचे नवीन दिलेले लोन यांची बेरीज तुम्हाला इथे दिसेल। नंतर एक्सपेक्टेड प्रिन्सिपल ड्यू आणि इंटरेस्ट ड्यू म्हणजेच अपेक्षित कर्ज परतफेड रक्कम। नंतर ॲक्च्युअल प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट म्हणजेच प्रत्यक्ष परतफेड। नंतर आहे क्लोजिंग बॅलन्स ऑफ लोन म्हणजेच एकूण शिल्लक कर्ज ज्याची परतफेड VO कडून होणार आहे ती रक्कम। जर आपल्याला एखाद्या VO चे आतापर्यंतचे सर्व लोन बघायचे असतील तर आपण त्या VO चे नाव सिलेक्ट करूया, त्यावर एंटर करायचे। जसे की मी आता आदर्श VO सिलेक्ट केला, त्यावर एंटर केल्यावर इथे कोणत्या लोनचा रिपोर्ट पाहिजे हे विचारलं, तर इथे लोन नंबर सिलेक्ट करून एंटर करायचं, ऍक्सेप्ट करायचे। इथे हा तुमचा लोन रिपोर्ट ओपन झाला। यात तुम्हाला त्या VO च्या गावाचे नाव, टोटल लोन अमाउंट, VO चे नाव, लोन घेण्याचे कारण, डेट ऑफ लोन, लोन नंबर, महिन्याला किती हप्ता येणार व लोन किती टक्के व्याजाने दिले आहे ते इथे दिसेल। हे तुम्हाला तेव्हा दिसेल जेव्हा तुम्ही लोन डिटेल्स मध्ये माहिती अपडेट केली असेल, ती तुम्हाला इथे दिसते। आता खाली तुम्हाला किती महिन्यांसाठी कर्ज दिले आहे त्याचा पूर्ण ब्रेकअप दिसेल। यात तुम्हाला ड्यू मंथ म्हणजेच पुढील हप्ता कोणत्या महिन्यात येणार ती तारीख, नंतर चालू महिन्याची परतफेड हप्ता दिसेल। इथे तुम्हाला मागील शिल्लक कर्ज किंवा थकीत कर्ज किती आहे हे दिसेल। नंतर इथे एकूण अपेक्षित परतफेड, प्रत्यक्ष किती परतफेड केली ती, थकीत शिल्लक कर्जबाकी किती आहे, लोनच्या अगेन्स्ट टोटल किती बॅलन्स आहे, ही संपूर्ण माहिती अगदी डिटेल स्वरूपात मिळेल। हा आहे आपला लोन रिपोर्ट, लोन समरी रिपोर्ट।